नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. पाहू शकता आपण छानपैकी पुलाव बनवलेला आहे. असं याला व्हेज पुलाव पण म्हणू शकता किंवा व्हेज बिर्याणीसुद्धा म्हणू शकता. पाहू शकता एकदम सुटसुटीत असा मोकळा भात झालेला आहे. छानपैकी भाज्या पण त्यात घातलेल्या आहेत. आता इथे मी भाज्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे, कारण आमच्या घरी रायत्यासोबत खायला फार जास्त आवडतं. पण तुम्हाला जेव्हा मेजरमेंट देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेव्हा ते अगदी परफेक्ट असेल. आता या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दही घ्यायचं आहे. आता व्हेज बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आपल्याला अगोदर मॅरिनेशन बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी दही घेतल्याच्यानंतर मी इथे लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे, तिखट लाल मिर्च घातलेली आहे, त्यानंतर हळद, धणे पावडर आणि त्यासोबत बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि मीठ घातलेलं आहे. यात आपल्याला थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं. आता एक कॉम्बिनेशन हे पण आहे की जेव्हा पण तुम्ही दह्याचं काही बनवता मॅरिनेशन, त्यामध्ये थोडंसं जर लिंबू पिळलं तर त्याची चव आणखी वाढते. ही एक महत्त्वाची टिप आहे, कधी पण तुम्ही ट्राय करून पहा. आता याला आपण छानपैकी फेटून घेऊया. फेटून घेतल्याच्यानंतर मिश्रण छानपैकी एकत्रित करून घ्यायचं, म्हणजे जे आपल्या दह्याचे जे बबल्स असतात किंवा जो दाटसरपणा असतो तो कमी झाला पाहिजे. फेटल्यावर एकदम स्मूथ टेक्स्चर आपल्याला मिळून जातं. आता त्यानंतर मी ते उभा कांदा कापून घेतला होता. तर मी कांदा कापलेला दाखवला असता तर व्हिडिओ खूप लाँग झाला असता, पण तो टाकतानासुद्धा मी शूट नाही करू शकले. आता या ठिकाणी छानपैकी मीडियम तेल तापल्याच्या नंतरच मी कांदा घातला. त्याला नाही म्हणता 15 ते 20 मिनिट आरामात लागले मला, कारण कसं आहे ना, आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं, म्हणजे बरेच जण घालतात पण पाणी सुटतं आणि हवं तसं टेक्स्चर त्याला येत नाही. म्हणून त्याला तसंच फ्राय करून घ्यायचं. कांद्याला थोडा वेळ लागतो, पण क्रिस्पी जे बनतात किंवा जो कुरकुरीतपणा त्याला येतो तो खूप छान येतो. आता पाहू शकता 15 मिनटानंतर हे छानपैकी कलर आलेला आहे. याला आपल्याला याला काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं, कारण हे गरम असतं, तर गरम ठेवल्याच्या नंतरसुद्धा याला जर पसरलं नाही तर याचा रंग बदलू शकतो. म्हणून याला कधी पण आपल्याला थंड करून घ्यायचं, असं मोकळं पसरून घ्यायचं प्लेटमध्ये. आता त्यानंतर आपल्याला भाज्या घालायच्या. भाज्या घालण्यासाठी मी इथे बटाटा कापून घेतला, त्याची साल काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल, बरेच जण असं आहे ज्यांना बटाट्याची साल शिजलेली खूप आवडते, पण आता सध्याला कसं आहे ना, पावसाळ्यामध्ये माती वगैरे फार असते, म्हणून मी ते स्वच्छ धुवून साल काढून घेतली आहे. नाहीतर एरवी तुम्ही जर कोरडे असेल किंवा साल चांगली असेल तर तसं पण ट्राय करू शकता, खूप छान चव येते. बटाटा आपल्याला नाही म्हणता 80% शिजवून घ्यायचा आहे. गोबी पण थोडीशी परतून घ्यायची आहे. आता या ठिकाणी भाज्या तुमच्या मनावर आहेत की तुम्हाला यात शिमला मिर्च वगैरे ॲड करायची असेल, चवळी ॲड करायची असेल, गाजर ॲड करायचं असेल करू शकता. पण आता आमच्या घरामध्ये फार भाज्या कोणालाच आवडत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी थोडंसं कमीच टाकलेल्या आहेत भाज्या. या ठिकाणी वाटाणे वेगळे फ्राय नाही करायचे, कारण हे फ्रोझन मटार आहेत आणि हे एकदम तेलात टाकल्यावर उडतात आणि असे 2 भाग होतात, तर ते मग खाताना हवं तसं चव येत नाही. म्हणून गोबी परतून घेतल्यावर फक्त 2 मिनिट या वाटाण्याला फ्राय करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे उडणार नाही. त्यानंतर हे जे गरम तेल आहे हे सुद्धा आपल्याला यात घालायचं आहे, कारण जो कांद्याचा आणि भाज्यांचा फ्लेवर आहे तो छान येतो. त्यानंतर मी गरम मसाला कच्चा घातला, पण यात तमालपत्र घातलं नव्हतं, त्यामुळे मी तमालपत्र घातलं. तर यासोबत तुम्हाला खडा मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता, पण मी जो गरम मसाला घरगुती वापरला तो ऑलरेडी कच्चा मसालाच फक्त ताव्यावर थोडंसं गरम करून किंवा गरम ताव्यावर 1-2 मिनटं शेकून त्याला पिसून घेतलं, म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे, म्हणून मी ते वापरलं आहे. त्यानंतर तिथे आपण पुदिना घातला आहे, कोथिंबीर पण ॲड करू शकता. त्यानंतर इथे छानपैकी कांदा कुस्करून घातलेला आहे मी. याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता यात आपल्याला टोमॅटो टाकता येतो, पण काय ना, टोमॅटो मी नंतर कापून यामध्ये ॲड करून ठेवेल, कारण टोमॅटोने सुद्धा पाणी सुटतं आणि मग हवी तशी ग्रेव्ही आपल्याला एकदम कोरडी बनत नाही. खरं तर ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे. त्यानंतर इथे आपण खडे मसाले घातलेले आहे, लिंबाची फोड घातलेली आहे. खरं तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता, पण फोड घातली म्हणजे ते छान पांढरा शुभ्रपणा येतो.
त्यानंतर पाणी उकळल्याच्या नंतर त्यात मीठ घालायचं. अगोदर मीठ घातलं तर पाणी उकळायला वेळ लागतो. त्यानंतर आपण जे तांदूळ धुवून भिजू घालून ठेवलेले होते ते यात घालायचे. घातल्याच्या नंतर यावर तेल टाकायचं थोडंसं. तुम्ही तूप पण वापरू शकता, बटर वापरू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ अगदी कण असल्याच्या नंतरच काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचं एकदम असं मॅश नाही झालं, तो कण वेगळा झाला आहे. तसा झाला कीच थंड करून घ्यायचा, कारण तो आपोआप गरम आपण काढल्याच्यानंतर स्टीममध्ये शिजतो. हवं तर तुम्ही यावर थंड पाणीसुद्धा घालू शकता, काही फरक पडत नाही. कारण आपण जेव्हा याला दम देतो तेव्हा तांदूळ एकदम मोकळा आणि असा छान मॉइस्ट बनतो, जसा हवा आहे रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मिळतो तसा. आता मी पाहू शकता मॅरिनेशन फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर मी व्हिडिओ तर नाही टाकला, पण मी त्याच्यात भाजी बनवतानाच टोमॅटो कापून टाकला होता. त्यानंतर मी ती कोथिंबीर घातलेली आहे, शहाजिरं घातलेलं आहे. त्यानंतर जे आपलं मॅरिनेशन आहे ते घातलेलं आहे. मॅरिनेशन घातल्याच्यानंतर याला अगदी 1-2 मिनिट परतून घ्यायचं आपल्याला चांगलं. परतून घेतलं म्हणजे काय होतं की कारण आपण फ्रीजमधून काढलं होतं ना, तर ते थोडंसं गरम होतं आणि त्याचं जे तेल सुटायला मदत होते. त्यामुळे थोडंसं पातेल्यामध्ये परतून घ्यायचं. जर तुम्हाला नसेल तुम्ही थोडंसं अगोदर 15 मिनिट अगोदर काढून ठेवू शकता. डायरेक्टली भांड्यात घातलं, कारण भाज्या ऑलरेडी शिजलेल्या असतात. भांड्यात घातल्याच्यानंतर थर लावला, ताव्यावर ठेवलं तरीही चालतं, काही इश्यू येत नाही. वरून मी परत एकदा कोथिंबीर घालते. आता आपल्याला थर लावून घ्यायचा आहे. आता थर लावण्यासाठी तुम्ही भाज्या काढून पण घेऊ शकता, पण कसं आहे ना, माझ्या घरात लहान बाळ असल्यामुळे मी एकच थर देते, जेणेकरून वरचा भात बाळाला खायला घालता आला पाहिजे. जो काही भात आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा. तुम्ही याच्यामध्ये जसं म्हटलं तसं थर लावून सेम प्रोसेस करू शकता. कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला आणि बिरिस्ता. त्यानंतर आता हे आपलं थर लावून झालेलं आहे. मी इथे केशर भिजू घालायला विसरून गेले होते, त्याच्यामुळे मी इन्स्टंटली तसंच टाकलं 5 मिनटामध्ये, पण हवा तसा कलर आला नाही, म्हणून मी थोडंसं फूड कलर पण ॲड करते आहे. तुम्ही कोमट दुधामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी भिजवून ठेवा, केशर म्हणजे छान कलर येतो. त्यानंतर मी बिरिस्ता घालते इथे. छानपैकी बिरिस्ता घातल्याच्यानंतर आपल्याला याला दम द्यायचा. तर या ठिकाणी तुम्ही पिठाचा म्हणजे कणकेचं पीठ बनवून आजूबाजूला पण घालू शकता आणि त्यावर झाकण ठेवू शकता. तसं पण लागतं, किंवा मग फॉईल पेपरचा वापर करू शकता. इथे मी फॉईल पेपरचा वापर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, सगळं झाल्याच्यानंतर शेवटी यावर तूप टाकायचं. तुम्ही हवं तर डालडासुद्धा टाकू शकता, म्हणजेच वनस्पती तूप वगैरे. बटर टाकू शकता. त्यानंतर याला मध्ये होल करायचे, म्हणजे जी स्टीम आहे ती सगळीकडे व्यवस्थित पसरल्या जाते. त्यानंतर छानपैकी आता थोडंसं पातेलं गरम आहे म्हणून मला थोडंसं अवघड जात आहे, म्हणून म्हटलं होतं जर तुम्ही अगोदरच म्हणजे फ्रीजमधून मॅरिनेशन काढून ठेवलं भाज्यांचं आणि थर लावलं तर सोपं पडतं. आता याला छानपैकी झाकण लावून घेते मी. आता याला आपण एका ताव्यावर ठेवून छानपैकी 15 मिनटं दम देऊया. फार दम द्यायची गरज नाही आहे, पण हे जर तुम्ही कच्च्या भाज्या वापरत असाल किंवा 50% शिजवलेल्या भाज्या वापरत असाल तर जवळपास 30 ते 35 मिनिटे तुम्हाला दम द्यावा लागणार, तेव्हाच ते व्यवस्थित मोकळं भात बनेल. आता पाहू शकता छानपैकी 15 मिनटं झालेले आहे. छानपैकी आपली बिर्याणी बनलेली आहे. एकदम सुंदर आहे. कलर पाहू शकता, वेगवेगळे मोकळे झालेले आहेत. भातसुद्धा छानपैकी मोकळा आहे, जसं मी सांगितलं होतं तुम्हाला. अशा पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर तो मोकळाच राहतो, तो शिजत कधी नाही. हवं तर तुम्ही 2 टप्प्यात तांदूळ काढू शकता. एक टप्पा थोडासा कच्चा भात खाली टाकू शकता, त्याच्यानंतर जसं जसं शिजत आलेलं आहे तसं तसं टाकू शकता. जर तुम्हाला तसं पण हवं असेल तर कॉमेंट करा, मी तसं पण देईल. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.